यावर्षी सोशल मीडियावर मराठी सिनेसृष्टीतील सर्वाधिक चर्चेत राहिलेले अभिनेते म्हणजे ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर. ते त्यांच्या वक्तव्यांमुळे खूपच चर्चेत राहिले. आज आम्ही तुम्हाला त्यांची 2025 मध्ये गाजलेली आणि सोशल मीडियावर सर्वाधिक चर्चेत असलेली वक्तव्य दाखवणार आहोत. पहिलं वक्तव्य आहे अभिनेत्री जया बच्चन माझे खूप लाड करतात, पण हे अमितजींना आवडत नाही असं त्यांनी म्हटलं होतं. सचिन पिळगावकर यांनी म्हटलं होतं की अमिताभ बच्चन यांना मी भाई म्हणतो, त्यासोबतच अमिताभ बच्चन यांच्यापेक्षा मी जयाजींच्या जास्त जवळ आहे. त्या माझे खूप लाड करतात आणि बहुतेक काही वेळा ते अमितजींना आवडत नाही. कधी कधी ते म्हणतात ये जया के दहेज में आया है. दुसरं वक्तव्य आहे उर्दू भाषेबद्दलचं. माझी मातृभाषा मराठी आहे, पण मी विचार उर्दू भाषेतून करतो. मला जर माझी बायको किंवा इतर कोणीही रात्री 3 वाजता जरी उठवलं तरी मी उर्दू भाषेत बोलूनच जागा होतो. मी उर्दूने केवळ जागा होत नाही, तर मी उर्दू भाषेसोबत झोपतो. उर्दू एक अशी सवत आहे जी माझ्या बायकोला आवडते. माझं उर्दू भाषेवरचं प्रेम माझ्या बायकोला आवडतं. याआधीही सचिन पिळगावकर यांनी अभिनेत्री मीना कुमारी यांनी त्यांना उर्दू भाषा शिकवली असल्याचं एका मुलाखतीत सांगितलं होतं. सचिन पिळगावकर यांचं तिसरं वक्तव्य आहे ते त्यांच्या कारबद्दलचं. त्यांनी सांगितलं की आयुष्यातली पहिली गाडी त्यांनी वयाच्या 9व्या वर्षी विकत घेतली. तसंच वरई सी फेस्टच्या भागात ते गाडी चालवायला शिकले. त्यांचं चौथं वक्तव्य आहे यमला पगला दिवाना हे शीर्षक आधी मी नोंदवलं होतं, पण मग धरमजींचा कॉल आला आणि त्यांनी या शीर्षकाविषयी विचारलं. त्यावेळी त्यांना मी म्हटलं की आता ते माझ्याकडे नाही. यावर धरमजी हसले आणि म्हणाले, पण निर्मात्याने मला सांगितलं की तुम्ही त्यांना नकार दिला. यावर मी त्यांना म्हटलं ते शीर्षक फक्त तोपर्यंत माझं होतं जोपर्यंत तुम्ही ते मागितलं नव्हतं. आता ते माझं राहिलं नाही, ते तुमचं आहे. तर ही होती सचिन पिळगावकर यांची 2025 मध्ये गाजलेली काही वक्तव्य. तर मग तुम्हालाही सचिन पिळगावकर आवडतात का? त्यांची चित्रपटातील कोणती भूमिका तुम्हाला खूप आवडते आणि त्यांच्या या वक्तव्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा. आणि SB मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.